मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन. सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीला. मुंबईत पावसाळ्याआधी महत्त्वाच्या असलेल्या मिठी नदीतल्या गाळ काढणीच्या कामाला कंत्राटदारांचा अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत पावसाचं पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्याआधी नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याचं काम करून घेण्यात येतं. त्यासाठीच्या निविदा प्रक्रियेसाठी यंदा 17 मार्चपर्यंत वाढीव मुदत देऊनही कंत्राटदारांनी त्या कामाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. या कामासाठी एकाही कंत्राटदारानं निविदा भरलेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निविदा प्रक्रियेला 24 मार्चपर्यंत म्हणजे 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढणीच्या कामासाठी पहिल्यांदा 28 फेब्रुवारी रोजी निविदा प्रक्रिया जाहीर केली होती. त्यासाठी 11 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण या कामाला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळावा यासाठी मुदत वाढवून ती 17 मार्च करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा निविदा प्रक्रियेतून 3 वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करण्यात आली होती. पण त्या बदलानंतरही एकाही नव्या कंत्राटदारानं निविदा भरलेली नाही. 2005 पासून मिठी नदी साफ करतायत. 2005 पासून 2026 पर्यंत 20 वर्ष मिठी नदी साफच होते. मुळात कॉन्क्रीट त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघणं गरजेचं आहे. मी मगाशी चेअरमनना देखील अगोदर मीटिंग चालू व्हायच्या अगोदर भेटलो होतो की 20 वर्ष तुम्ही नालेसफाई करताय, करोडो रुपये दरवर्षी त्याच्यावर खर्च करताय, त्याच्यात एक नदी बांधून झाली असती नवीन, त्यांना कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही आहेत, हे खरं कारण आहे. तर मला वाटतं की मुंबईकरांच्या दृष्टीने मिठी नदी आणि नालेसफाई होणं गरजेचं आहे. जे टेंडर होते त्या टेंडरमध्ये सगळ्यांनी हात धुलेले आहे आणि त्याच्यानंतर जर महानगरपालिका थोडी टाईट झाली त्यानंतर ते त्यांना समजून गेला की बाबा आता आमची दाल गलणार नाही, त्यामुळे ते सगळे पळाले. मी विचारलो होतो प्रशासनाला की पुढच्या तुमचा स्टेप काय असेल, तुम्ही काय करणार याच्यानंतर, जर कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही येणार तर तुम्ही काय स्वतः तुम्ही साफसफाईचं काम हातात घेणार काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.